आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. जय गणेश हरे, जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. शुक्लांबरधरं देवं, शशिवर्णं चतुर्भुजं, प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. जय गणेश हरे, जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे, जय गणेश, श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. श्री जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. हा सगळ्या गणांचा अधिपती आहे, म्हणूनच गणपती आहेत. यांचा आनंद म्हणजेच मुख गजाचं आहे, म्हणूनच श्री गजानन आहे. यांचं उदर म्हणजेच पोट मोठं आहे, म्हणून ह्यांचं नाव लंबोदर आहे. युद्ध करताना ह्यांचा एक दात तुटला होता, म्हणून एक दंत आहे. हा सुख सागर आहे, सुख देणारा आहे, म्हणूनच सुख करता आहे. आणि दुःख हरणारा आहे, म्हणून दुःख हरता आहे. विघ्नांचा नाश करणारा आहे, म्हणूनच विघ्न हरता आहे. विघ्न विनाशक आहे. प्रत्येक कार्य संपन्न व्हावं म्हणून आपण सर्वात प्रथम श्री गणेशाची पूजा करत असतो आणि त्याचा आशीर्वाद घेत असतो. पण म्हाळसापती सगळ्यात आधी गजाननाच्या या जुन्या मंदिराचा उद्धार करण्याची वेळ आली आहे. साईनाथ, तुमचं मार्गदर्शन मिळालं. आता तुमच्या आशीर्वादानं गजाननाच्या या मंदिराचा जीर्णोद्धार शिर्डीवाले अवश्य करतील. सगुण,
आजपासून ही जबाबदारी तुझी आहे. बाबा, तुमचं बोलणं ऐकून असं वाटलं गणपती बाप्पा माझ्यावर प्रसन्न झालाय. नाही वैद्यबुवा, नाही. आता काहीही करून, अगदी काहीही करून आपल्याला त्या ढोंगी साईबाबाच्या प्रतिष्ठेला धुळीला मिळवलंच पाहिजे. नमस्कार वैद्यबुवा. द्वारकानाथ जी, सगुण आला आहे. औषध मागायला आलायस का? नाही वैद्यबुवा, आशीर्वाद घ्यायला आलोय. आशीर्वाद? राम राम राम, आशीर्वाद कोणासाठी? ते काय आहे ना की साईबाबा म्हणाले की गणपती मंदिराचा जीर्णोद्धार व्हायला हवा. त्यासाठीच मी वर्गणी गोळा करतोय. तुम्ही काही दक्षिणा द्या. वैद्यबुवा. वैद्यबुवा, 5-50 रुपये देऊन टाका ना. अरे चुप. 5-50 रुपये देऊन टाका. पैसे काय झाडाला लागलेत? जा जा. द्वारकानाथजी, गणपती मंदिरासाठी तर. अरे गणपती बाप्पासाठी नाही, साईबाबाच्या स्वतःसाठी म्हण. कळत नाही कुठून कुठून येतात भीक मागण्यासाठी. अरे जा, अरे जा जा. आपलं मन एक मंदिर आहे. जेव्हा आपल्याला आपल्या मन मंदिराचा उद्धार करायचा असतो तर आपल्या देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावासा वाटणार नाही का? देवाचं प्रत्येक मंदिर हे आपल्या श्रद्धेचं आणि प्रेरणेचं स्थान आहे. जर ते तुटलं, जुनं झालं, त्याला डागडुजीची गरज आहे. ह्याच्या अगोदर ते नामशेष होऊन जाईल, त्याच्या आधीच त्याचा उद्धार करणार नाही का? सबका मालिक एक. ओ भाऊ, दक्षिणा देणार नाहीत का? साई कथा अनंत है, साई नाम अनमोल. चाचा, जन्म सफल दक्षिणा द्या. आएगा, साई साई बोल. सुख धाम धन धाम, साई राम साई श्याम, गुण धाम यश धाम. साई राम साई श्याम. ओ भक्त ये सगुण बघ, बाबा तुझे प्रणाम. घे घे. घे. गणपती मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी उपयोगात येईल. बाबा, तुमची मुलगी विधवा झाली. बाबा, तुमची मुलगी विधवा झाली. काकाजी, आरती सुरू करा ना. काका, कुठे हरवलात तुम्ही? ज्याप्रमाणे अस्थीचं विसर्जन करून आलात तसंच या कर्मदरिद्रीचं पण विसर्जन करून टाका. काकाजी, काय झाला? आज आरती का करत नाहीयेत तुम्ही? आरती झाली नाही तर आपल्या सर्वांवर देवीचा प्रकोप होईल. माझ्यावर तर महाप्रकोप झालाय. जय दुर्गा, जय माता, जय दुर्गा, जय दुर्गा, जय माता, जय माता. जय दुर्गा, जय दुर्गा, जय माता, जय माता. जय सिंह वाहिनी,
नाशिनी सिंहवाहिनी असुरनाशिनी शैल सुजाता जय दुर्गा जय दुर्गा जय माता जय माता जय दुर्गा जय दुर्गा जय माता जय माता आद्याशक्ति अजन्मा अभिनव रूप धरे दिव्यायुध संयुक्ता भय दुख दूर करे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सदा नमोस्तुते जय विश्वकारिणी जय विश्वधारिणी जगदम्बे विश्वधारिणी सब विधि त्राता जय दुर्गा जय माता जय माता जय दुर्गा जय माता जय माता आई आई माफ कर आई. गुंडाप्पा काय काकू? हिचे हे लांब सडक केस कापून टाक. बैस. नाही चल नणंदबाई, आली मोठी वंशवाली. नणंदबाई, चल निघ इथून. चल. सुकन्या बाळा, काय झालं? तुम्ही का ओरडलात? तुम्ही आम्हाला झोपू देणार आहात की नाही? बंद करा तुमचं हे रडणं. समजत नाहीये आपली मुलगी कशी असेल तिकडे. तिची सासू तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर एकदम बदलून गेली. सुकन्याला करंटी म्हणत होती ती. माझी चूक आहे. मी का सोडून आलो तिला तिथे? आपल्या सोबत घेऊन यायला हवं होतं. आई, बाबा, आता मला काय करावं लागेल? तुला आता तुझ्या ताईचं रक्षण करावं लागेल. तो देव कधीही आपल्या लेकराला विवश, लाचार बघू शकत नाही. जर त्याच्यासाठी जगातले सगळे दरवाजे बंद झाले असतील तर तो एक नवीन दरवाजा उघडून माणसाला आशेचा एक नवीन किरण दाखवतो. जेव्हा मनुष्य नाउमेद होत असतो तेव्हा तो आपल्या खेळीने त्याच्या मनात नवीन उमेद जागवत असतो. जेव्हा माणसाला वाटतं की त्याचं कुणीच नाहीये तेव्हा देव माणसाला जागृत करत असतो की मनुष्य एकटा नाहीये, देव त्याच्या सोबत आहे. तो अपंगांची काठी बनतो, बेसहारा लोकांचा सहारा बनतो, आंधळ्यांचे डोळे बनून जातो आणि निर्धनांसाठी लक्ष्मी होऊन जातो. तो द्रौपदीसाठी श्रीकृष्ण बनतो, प्रल्हादासाठी नरसिंह बनून जातो. त्याची लीला अगाध आहे. देव नारळासारखा आहे, बाहेरून कठोर आतून कोमल. जेव्हा त्याचा कुठला भक्त संकटात असतो तेव्हा तो वेगवेगळ्या रूपात त्याला मदत करायला पोहोचून जातो. कधी तो पती बनून, कधी पिता, कधी मित्र, तर कधी माता.
कधी साई तर कधी भाऊ. आई नमस्कार. तू कोण आहेस बाळा? तुम्ही मला ओळखलं नाहीत का आई? नाही. मी ओळखलं. तू गोपी आहेस ना? आई, हा सुकन्या वहिनीचा लहान भाऊ गोपी आहे. मी ताईला भेटायला आलोय. कुठे आहे माझी ताई? तू एकटा आलायस? हो. नाही बाबांना सांगून आलोय, नाही आईला. कुठे आहे ताई? ताई ताई. अशोक, ह्याला माझ्या नजरेसमोरून लगेच बाजूला कर. मी नाही जाणार. मी ताईचं रक्षण करायला आलोय. ताईला माझ्यासोबत घरी घेऊन जायला आलोय. ताई दर राखी पौर्णिमेला मला राखी बांधते. मी ताईला घेऊनच जाईन. मला राखीची शपथ. अशोक, ह्याला याच्या घरी पोहोचव आणि काकाची वैद्यांना निरोप दे की त्यांच्या करंट्या मुलीला आम्ही विधवा आश्रमात पाठवलंय. विधवाश्रम का? तिचे सासर असताना, माहेर असताना तुम्ही तिला विधवा आश्रमात पाठवलं? माझी ताई तर प्रत्येकाला आनंद देते, प्रत्येकाचे भलं चिंतते, कोणाचा वाईट विचार करत नाही. आणि तुम्ही तिला घरापासून दूर विधवा आश्रमात पाठवलं? तुम्ही तिला अनाथ समजलात का? तुम्ही चांगली स्त्री नाही आहात आई, तुम्ही दुष्ट आहात. जर तुमच्या मुलीसोबत तेच झालं असतं जे माझ्या ताई सोबत झालं, तर तुम्ही हिलाही विधवा आश्रमात सोडलं असता का? नालायक, खूप तोंड चाललंय तुझं. करंट्या बहिणीचा करंट्या भाऊ माझ्या मुलीबद्दल असं बोलण्याची हिम्मत कशी झाली तुझी? आई, आई, गोपी काही चूक नाही बोलत आहे. नाही ना, तू मागे सरक. तो एक चांगला भाऊ आहे गोपी. तो आपल्या बहिणीचं सांत्वन करायला आलाय. त्याला तिला स्वतःला बरोबर घेऊन जायचंय. गोपी, तुझ्यासारखा भाऊ जर सगळ्या बहिणींना मिळेल तर जगात कोणतीच बहीण कधीच दुःखी होणार नाही. तुला ह्याच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याची काहीच गरज नाहीये. चूक तर आपली आहे आई, वहिनीची नाहीये. वहिनी करंटी नाहीये, आपण करंटी आहोत तिच्यासाठी. तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे का? आई, दादा आणि वहिनीच्या लग्नाच्या आधी दादाला त्रास झाला होता, पण आपण त्याचा इलाज केला नव्हता. कोणी वैद्य, कुठला डॉक्टर किंवा हकीमला दाखवलं नाही त्याला. दादाच्या मृत्यूनंतर आपण सगळ्यांनी वहिनीला करंटी मानलं. आई, अपराधी आपण आहोत आणि शिक्षा आपण निरपराध वहिनीला देतोय. आई, बाबा, मी गोपीला घेऊन आश्रमात जाते. मला थोडे पैसे हवेत. मी तिथूनच गोपी आणि वहिनीला टांग्यात बसवून घरी पाठवून देईन. तू कठोरही आहेस आणि दयाळूही. माणसाला आपल्या कर्माचे भोग तर भोगावेच लागतात, पण तू तुझ्या कृपेने आपलं प्रेम देऊन त्यांच्या भोगाची पीडा कमी करत असतोस. माणूस माणसाला लाथाडतो, तू माणसाला कधी लाथाडत नाहीस. तू क्रोधित जरी झालास तरी त्या क्रोधामध्ये लपलेलं प्रेम असतं, म्हणूनच तर माणसाच्या घावावर हुंकर घालतोस. म्हणूनच तर माणसाच्या रक्षणासाठी तू कोणत्या ना कोणत्या रूपात धावत येत असतोस. प्रेमाचा सागर आहेस,
माणसावर आपल्या कृपेची वर्षा अशीच करत रहा देवा, करत रहा, करत रहा. तू तर विघ्नहर्ता आहेस प्रभू. या मंदिराचा जीर्णोद्धार करते वेळी जेही विघ्न आहेत त्यांचं निवारण तर तुलाच करायचंय देवा, तुलाच करायचंय. सबका मालिक एक. प्रणाम साईनाथ. सगुण, त्या त्या वैद कुलकर्णीने वर्गणी दिली? काहीच नाही दिलं. तो द्वारकानाथ विघ्न होऊन उभा आहे तिथं. हो का? मग आता आपल्याला त्या विघ्नाचं निवारण ना करावंच लागेल. हो. जय साईनाथ. जय साईनाथ. चला चला. द्वारकानाथ. फक्त झाड लोट करून कधी कुठल्या मंदिराचा जीर्णोद्धार झालाय का? सत्यवचन. अरे मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सामग्री हवी आणि सामग्रीसाठी पैसा हवा. साईबाबासाठी काहीच अवघड नाहीये. नानावाले द्वारकानाथजी, नानावाले तुमचा जीर्णोद्धार करायला येतोय. वैद्यची नानावली काकांनी आप्पा तेलीला नदीत बुडवलं. त्याचं रामनाम सत्य झालं का? नाही नाही वैद्य बुवा, नानावली काकांनी त्याला नदीतून बाहेर काढलं आणि परत त्याला काठीने खूप मारलं. खूप रक्त वाहतंय त्याचं. लवकर चला. चला चला, त्या माकडाचा सत्यानाश होऊ दे. सगळ्यांना मारत असतो. अरे तुम्ही कुठे चाललाय वैद बुवा? अरे नालायक माकडा, तू त्या आप्पा त्याल्याचं मारून मारून तेल काढलंय. त्याला औषध द्यायला. तुमच्या दोघांचं तेल काढण्याची पाळी आहे. हो, तुमच्या दोघांचं. अरे तुम्ही दोघांनी मिळून सगुनला वर्गणी द्यायला नकार दिला होता ना. आता तुमच्या ह्या मोटू पोटूला घेऊन गोदावरीला चला. तुमच्या दोघांना बुडवण्याचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. अरे वैद बुवा, तुमच्या दोघांना इतक्या डुक्क्या मारायला लावेन ना की आतल्या आतच राहाल, वरच यायचं नाहीत. अरे नानावली, अजून माझं मरणाचं वय नाही झालंय. मग द्वारकानाथजींना मारू द्या ना. तुम्ही पटकन वर्गणी काढा मंदिरासाठी. लवकर काढा. अरे मी मरण्याआधी नालायक, मी तुला गोदावरीमध्ये बुडवून टाकेन. वैद्य बुवा, देऊन टाका. हे देवा, देऊन टाका ना. अहो देऊन टाक बेटा. हे घे. वैद्य बुवा, वर्गणी देताय तुम्ही? हो. द्या. अगदी मनापासून द्या. या मंदिराचा जीर्णोद्धार होईल. अप्पा तेली, तू ठीक आहेस? मला काय झालं होतं? अरे राम राम राम, सत्यानाश होऊन जाऊ दे ह्या मुलांचा. हे म्हणाले की मारून मारून तुझं तेल काढलं ह्या माकडानं. मूर्ख कुठला. घे सगून. जय साईनाथ. चला. थांब, कुठे चाललायस माकडा? अरे वैद्य बुवा, तुमचे पैसे गेले पाण्यात. अरे सत्यानाश होऊन जाऊ दे तुझा. त्या माकडाला पकडायचं सोडून माझे पैसे लुटण्याबद्दल बोलतोय. गोपी, टांग्याने? कुठे गेला होतास तू? गोपी, तुझी आई तुला काहीतरी विचारतीये.
कन्या बेटी तुझी ही काय अवस्था झाली आहे बेटी? मी तुझा अपराधी आहे. मला माफ कर बेटी. मला माफ कर. ताई, आता तू तुझ्या घरी येस, विधवा आश्रमात नाही. काय? विधवा आश्रम? हो आई, ताईच्या सासरच्यांनी ताईला विधवा आश्रमात पाठवलं होतं. आई, जेव्हा मी आश्रमात गेलो तेव्हा ताई एकटीच बसली होती. उदास, निर्जीव, शांत. जेव्हा बघितलं तेव्हा असं वाटलं की कुठेतरी शून्यात बघते. पण बाळा, तू काही बोलत का नाहीस? बाबा, ताई माझ्याशी आश्रमात सुद्धा काही बोलली नाही आणि रस्त्यात सुद्धा. असं वाटावं की ताई बोलायचं विसरून गेलीये. हिच्या डोळ्यात तर कुठलीच ओळख सुद्धा नाहीये. लोक मुलीला परकत धन समजतात. का? मुलगी तर आपलीच असते ना. तिच्या हृदयाचे ठोके आणि तिच्या आई वडिलांच्या हृदयाचे ठोके वेगळे असतात का? तर मग ती परकी कशी काय झाली? जिला तुम्ही जन्म दिला ती परकी झाली? जन्म दिल्यानंतर तुम्ही तिच्यावर संस्कार करत असता, तिला शिक्षण देत असता, स्वतः त्रास सहन करून तिचं पालन पोषण करत असता, मग ती परकी होते का? वाह, अजब रीत बनवली आहे माणसाने. मजेची गोष्ट आहे, जन्म आई देत असते पण मुलीला आपल्या वडिलांचा लळा जास्त असतो. मुलगी आनंदी की बापाचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो आनंदानं उड्या मारतो आणि मुलीला जराशी ठेच जरी लागली तरी आह बापाच्या ओठातून निघत असते. त्रास मुलीला होत असतो आणि डोळे बापाचे भरून येतात. कुणी परक्यासाठी कुणी इतकं व्याकुळ होतं का? म्हणूनच मुलगी लग्न करून सासरी गेल्यानंतर सुद्धा आई वडिलांसाठी परकी होत नसते. पक्षी आकाशात उडत असतात पण त्यांचं लक्ष, त्यांचं मन त्यांच्या पिल्लांकडेच असतं. तीच अवस्था मुलीच्या आई वडिलांची असते. जरी मुलगी सासरी असेल तरी आई बापाचं मन तिच्या सोबतच असतं. माहेरी जे सुख आई बाप आपल्या मुलीला देत असतात त्यांची इच्छा असते की सासरी सुद्धा त्यापेक्षा जास्त सुख तिला मिळावं. पण जेव्हा मुलीला तिच्या सासरी सुख मिळत नाही, जेव्हा मुलगी सासरी दुःखी असते, त्यावेळी बाप अस्वस्थ होतो. त्याचा त्रास वाढत जातो. तो पूर्ण ठरवतो, पूर्ण प्रयत्न करतो, आपलं सगळं आहे नाही ते देऊ पाहतो आपल्या मुलीच्या आनंदासाठी. कारण मुलींमध्ये त्याचं स्वतःचं रक्त आहे. ती परकी नाहीये. सबका मालिक एक. जय जय सूर्यनायक जन सुखदायक प्रणत
जेहि लागी विरागी अति अनुरागी विगत मोह मुनि वृंदा निसि बासर ध्यावहि गुण गण गावहि जयति सच्चिदानंदा जयति सच्चिदानंदा जयति सच्चिदानंदा जयति सच्चिदानंदा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साईनाथ महाराज की जय। साईनाथ महाराज की जय। दसऱ्याच्या या पवित्र सणाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप साऱ्या आशीर्वादांसोबत. आजच्या दिवशी प्रभू श्री रामांनी रावणाचा वध केला होता ना बाबा? हो हो सगुण हो. म्हणूनच तर दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा जाळला जातो. हो 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 बाबा, आज आपणही शिर्डीमध्ये रावणाचा पुतळा जाळूयात. हो नानावली. नानावली रावणासोबतच कुंभकर्णाला पण जाऊया. हो, दोन जाळूयात बाबा. चला चला लवकर चला, रावण जाळूयात. हो नानावली काका, तुम्ही म्हणाला तर आहात की पुतळा जाळू, पण त्याचा पुतळा बनवण्यासाठी वेळ पाहिजे. अरे गंग्या, पुतळा बनवण्याची काय गरज? म्हणजे अरे शिर्डीत आहेत ना चालते फिरते रावण. चालता फिरता रावण कुठे आहे नानावली? अरे दोंडू, वैद्य कुलकर्णींच्या घरी ते ढेवरपोटे द्वारकानाथ. द्वारकानाथ न जाळणार? अरे गंग्या, जाऊन एक मोठा दोरखंड घेऊन ये. कशासाठी काका? अरे त्या ढेरपोट्या द्वारकानाथ रावणाला झाडाला बांधण्यासाठी. जा 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 जा, तुम्ही पण जा. सत्यवचन द्वारकानाथजी. काय झालं याला? अरे राम राम राम. अरे काय नशा करून आलायस गाढवा? असा पडता पडत काय येतोयस? अरे का ओरडतोयस? काय झालं? वैद्य बुवा, मला तुम्हाला जिवंत बघायचं आहे. जिवंत रावणासोबत जळताना नाही बघू शकत, म्हणून आपण दोघही ही शिर्डी सोडून पळून जाऊया. वैद्य बुवा, कसा शिष्य आहे तुमचा? तुम्हाला आगीत जिवंत जळताना बघायचंय त्याला? अरे हसून घ्या, आज तुम्ही शेवटचं हसून घ्या. नानावली जेव्हा येईल ना, हसणं बंद होऊन जाईल. नानावली येतात म्हणजे काय? अरे आज शिर्डीत दसरा आहे आणि तो नानावली रावणाला जाळणार आहे. शिर्डीमध्ये रावण म्हणजे द्वारकानाथजी रावण. तो द्वारकानाथजींसाठीच इथे येतोय. जय साईनाथ. चला मी आलोय. अरे चल रावण, आज आपण दसरा खेळू. चल चल. हे बघ नाना, चुप तुम्ही मध्ये पडू नका वैद्यबुवा, नाहीतर मी तुमच्या लंकेसोबत ना तुम्हालाही जाळून टाकेन. चल रावण, चल दसरा साजरा करू. चल. आग लागेल मागे. नानावली, जिवाजी तुम्ही मध्ये बोलू नका, नाहीतर तुमची मिशी जाळून टाकेल. अरे पकडा रावण, अरे कुठे जातायत तुम्ही? तो बघा रावण अरे रावणासोबत जिवंत जळण्याची इच्छा आहे का? तर मग जा, वाचवा त्या रावणाला. नाही नाही, नको. अरे जळून जातील ते. सोड, नका जाऊ सांगते ना.
द्वारकानाथजी उठा उठा. नानावली, हे काय करताय? बाबा, आज दसरा आहे ना, तर आम्ही ढेरपट्या रावणाचा पाठलाग करत होतो. हा, पकडा लवकर रावणाला, पकडा हो हो, पकडा. पकडा. नाही, द्वारकानाथजी विद्वान आहे आणि विद्वानांचा अनादर कधीच करू नये नानावली. अरे मग बाबा, तुम्ही विद्वान नाही आहात का, जो हा द्वारकानाथ तुमचा अपमान करत असतो? अरे आम्ही तर त्याला घाबरवण्यासाठी ढेरपोट्या रावण डेरपोट्या रावण, कोणा बोलला ना? डेरपोट्या रावण, डेरपोट्या रावण. कुणी पाप केलं तर मग काय आपणही पाप करायचं का? नाही नानावली, आपलं आचरण शुद्ध असलं पाहिजे, आपलं हृदय साफ असलं पाहिजे, आपल्या मनात सुद्धा कोणासाठीही द्वेष किंवा ईर्ष्या नसली पाहिजे. रावण एक स्वभाव आहे नानावली. अधर्म, दुराचार, अत्याचार, अविवेक रावणाचंच प्रतीक आहे. दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळण्याचा अर्थ आहे की आपण अधर्म, दुराचार, अविवेकाचा त्याग करतोय. रावणाला जाळण्याचा अर्थ आहे की आम्ही कधीही परक्या स्त्रीकडे वाईट नजरेनं बघणार नाही. समाजात असणाऱ्या वाईट प्रथा, वाईट पद्धतींचा त्याग करू. आपल्या आतल्या राक्षसी प्रवृत्ती नष्ट करू. आपण रामाची पूजा करूया, रामासारखं बनूया, मोठ्यांना आदर देऊ, आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करू. आम्हाला कधीही सिंहासनाचा मोह असणार नाही. आपल्या वाचनाचं पालन करू, दुर्बलांचे, अबलांचे रक्षण करू. आजच्या दिवशी प्रभूंनी 10 तोंडाच्या रावणाचा वध केला, म्हणूनच आजच्या या दिवसाला दसरा म्हणत असतील. सबका मालिक एक.